जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता, आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगो सर्व काळ सर्व सुखे, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही बिसंबत येर येरा, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिवो गर्भवासा जन्म घेता, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहसं विठ्ठलं चिंतं, पांडुरंगाकर प्रथमा नमन, पांडुरंगाकर प्रथमा नमन, पांडुरंगाकर प्रथमा नमन, पांडुरंगाकर प्रथमा नमन, ओ दुसरे चरण संततिया, हे दुसरे चरण संततिया, कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, पांडुरंगाकर प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावुनी, आद्यत्रय जननी देवाची, मनोजवं मारुततुल्ये वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानर यूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, विवेकाने ज्यांनी सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले, लसित रसितर तारविला श्री भागवत तारो, तया ज्ञानिशात विमलवती निवंदन करो, नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारो निहाता, वचन ऐका कमळापती,
माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे रो सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावे हे सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेरो भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिव गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्रभूषण अलौकिक वाणी सम्राट वैराग्याशी परमूर्ती आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचे सर्वोच्च मानबिंदू तथा सदेह वैकुंठ गमन करणारे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला विढलो विढलो विठ्ठला 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 अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहेत. महाराज म्हणतात ज्याची आम्ही उपासना करतो तो आमचा उपास्य भगवान परमात्मा कसा आहे, भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. ज्याची आम्ही उपासना करतो उपासनेच्या माध्यमातून आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. लहान तर लहान मोठा तर मोठा होय तैसा केला भक्तिभावे. जर तो लहान होतो मोठा होतो नेमकं करतो काय तर महाराज म्हणले आमच्या दासाच्या जीवनामधील चिंता आणि गर्भवासाचं दुःख भगवान परमात्मा हरण करतो. कारण जन्माला येताना आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही, जीवन जगत असताना कसल्याही प्रकारची चिंता नाही. याचा अर्थ असा की तुम्ही आता निश्चिंत आहात आणि निर्भय आहात. निश्चिंत आणि निर्भय असलेले संत तुम्ही या जगतामध्ये काय करणार तर महाराज म्हटले आम्हाला वाटेल तेव्हा वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये येणार, भक्तीचा डांगोरा पिटवणार आणि सदा काळी सर्व सुखाचा उपभोग घेणार. बुद्धिवाद्याने प्रश्न केला महाराज हे तुमच्या जीवनात घडतं तरी कसं तर महाराज म्हटले याचं कारण असं आहे भक्तीचा परिपाक झाला, भक्ती साधना फळाला आली, त्याचा परिणाम देवाचा आणि आमचा इतका सांगात झाला आहे की देव आम्हाला आणि आम्ही देवाला 1 सेकंद सुद्धा विसरू शकत नाही. तो का म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिवो गर्भवासा जन्म घेता विढल विढल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्यासमोर प्रतिपादन केला. अभंगावर काहीचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की आमचे असणारे परमश्ने परममित्र महाराष्ट्रातील असणारे ख्यातनाम कीर्तनकार युवा कीर्तनकार श्री हरिभक्तिपरायण
सागर महाराज काचोडे यांच्या अथक परिश्रमाने अर्थात संयोजनाने नियोजनाने गेल्या 5 वर्षापासून फिरता नारळी सप्ताह आणि या सप्ताहाचं हे 5वं वर्ष आहे आणि 5वं वर्ष भूवैकुंठ पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सप्ताहासाठी ज्यांचा आशीर्वाद आहे गुरुवर्य ज्ञानसिंधू हरिभक्तिपरायण रखमाजी महाराज नवले पैठणकर आदी करून पंचक्रोशीतील सर्व असणारे अधर्यो महाराज मंडळ यांच्या आशीर्वादाने समस्त आपण आलेले सर्व श्राद्धावान भाविक आणि भक्तिमती माता सर्वांच्या अनमोल सहकार्याने चाललेलं नाम सप्ताहामध्ये आज 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवसाची कीर्तनाची कीर्तनरूपी सेवा महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी मला सेवेचा योग घडून आला आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थितामध्ये नारदतुल्य विण्याची सेवा महाराज करत आहेत. त्यानंतर दुसरं असणारं ख्यातनाम कीर्तनकार श्री हरिभक्तिपरायण आमचे राम महाराज ढमाले रात्री ज्यांच्या मुखारविंदातून आपण कीर्तन सेवा श्रवण केली. त्यानंतर हरिभक्तिपरायण तुकाराम महाराज का मृदंगाचार्य हरिभक्तिपरायण तुकाराम महाराज श्रीखंडे, त्यानंतर हरिभक्तिपरायण शिवाजी महाराज, त्यानंतर आदरणीय हरिभक्तिपरायण कृष्णा महाराज भवर. तुम्ही अनिल महाराज भवरच्या गावचे का? हो. वा वा. त्यानंतर आदरणीय हरिभक्तिपरायण भानुदास महाराज, नावं सांगा बरं का, विनेकरी का? बरं बरं बरं, येताळा मला कमी दिसत जरा. त्यानंतर सचिन महाराज, मधुकर महाराज, सुंदर ज्यांचा आवाज आहे साऊंड सिस्टम आदरणीय रमेश भाऊ आघाडे म्हणजे लक्ष्मी साऊंड सर्व्हिस बोरगाव, हार्मोनियम वादक. अजून कोणी राहिलं का? कोणी राहिलं ना? सिद्धेश्वर महाराज, वा वा वा, सांगत जा बरं का. कोणी राहिलं का समोरच्या पैकी? करू का मग आता सुरू? तुम्ही सर्व श्रद्धावान भाविक आणि भक्तिमती माता सर्वांच्या चरणाविंद भक्तिभावाने मस्तक ठेवतो आणि संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन जास्त वेळ होणार नाही, फार कमी होणार नाही. कीर्तन वेळेमध्ये प्रारंभ झालेला आहे, वेळेमध्ये आपण जय हरी विठ्ठल करणार. फक्त सर्वांना एक सूचना अशी आहे की प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला भजनी मंडळ विठ्ठल विठ्ठल भजन करेल त्या त्या वेळेला सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. याचं कारण असं आहे, हाताने टाळी वाजणं याला नाद ब्रह्म म्हणतात, मुखाने नामस्मरण करणं याला नाम ब्रह्म म्हणतात. नाद ब्रह्म प्लस नाम ब्रह्म एकत्र येतं तेव्हा आपल्या हृदयामध्ये परब्रह्मचक्र तयार होतं आणि ते का एकदा हृदयामध्ये निर्माण झालं तर त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येत. ज्यांना ज्यांना वाटत असेल आपल्याला आला नाही पाहिजे त्यांनी त्यांनी टाळी वाजून भजन करायचं. झोपायचं काम कोणीच करायचं नाही. एखाद्या वेळेला बाय चान्स स्वतःला झोप आली तरी चालेल पण आपला शेजारी अजिबात झोपू द्यायचा नाही. 5-5 मिनिटाला चेक करायचा बरं का. म्हणजे कसं राहतं ती झोप अशी महाराज कुणीकडून येते कुणीकडं घुसती तपास लागत नाही. तुम्हाला लागली तर लागू द्या, फक्त शेजारी झोपू देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर विचार केला तर समाजामध्ये 3 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे भक्तीच करत नाही, दुसरा प्रकार आहे भक्ती करून मुक्त झाला आणि तिसरा प्रकार आहे भक्ती करतोय पण त्याला अजून देवाची प्राप्ती व्हायला तयार नाही. किती प्रकार सांगितले तुम्हाला मी? 3. कोणकोणते? भक्तीच करत नाही, भक्ती करून मुक्त झाला आणि भक्ती करतो पण त्याला अजून देवाची प्राप्ती